रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. देशभरामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अनेक योजना राबवण्यात येतात. त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे जलतारा योजना. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेवर आधारित जलतरण प्रकल्प राबवला जातो. याचा मुख्य उद्देश पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतीतील साचलेले पाणी निचरा करून भूजल पातळी वाढवणे. पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी साचतं, ज्यामुळे पिकांचं नुकसान होतं. या समस्येवर उपाय म्हणून जलतरण प्रकल्प अंमलात आणला जातो. शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी योग्य प्रकारे व्यवस्थापित होऊन त्याचा फायदेशीर वापर होतोय. याच प्रकारे पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या मदतीने भूजल पातळी टिकवून ठेवली जाते आणि पाणी साचून राहणं रोखलं जाते. आणि जलतारा योजनेचे महत्व लक्षात घेत पंढरपूर तालुका पोलिसांकडून विकसित गाव जलतारा कार्यक्रमाचं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेज येथे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. पोलीस अधीक्षक सोलापूर अतुल कुलकर्णी यांनी सर्व शेतकरी आणि पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित नागरिकांना विकसित गाव जलतारा योजनेचं महत्व आणि फायदे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पाण्याचा साठा वाढवावा येतो याबाबत मार्गदर्शन केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी नाना कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा व इतर सर्व पोलीस अधिकारी, सर्व गावचे पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी मित्र, शेतीतज्ञ, पोलीस अंमलदार, अधिकारी आदी उपस्थित होते, अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तय्यब मुजावर यांनी दिली आहे. नमस्कार सगळ्यांना. आज तुम्हाला आश्चर्य वाटणार की पोलीस डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये कसं काही सहभाग घेतात. पोलीस पाटील उपस्थित आहे, गावकरी उपस्थित आहे, शेतकरी आहे, आमचा सगळं पोलीस अधिकारी आहे. तर हे मी सांगू इच्छितो की मंचवर सगळं तज्ञ लोक तुम्हाला आज सगळं संबोधित केलेले आहेत, तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. पहिल्यांदा मी रोंगे सर तुम्हाला हे करतो की तुम्ही कॉलेज सगळं उपस्थित करून दिले. चांगला प्रोग्राम झाला, पूर्ण हॉल भरलेले आहे, शेतकरी आलेले आहेत. आज आमच्या सोबत पुरुषोत्तमजी बाहेरजी, आज त्यांचं पूर्ण तुम्ही ऐकले, तुम्ही इथं आले. जलताराचं पूर्ण डिटेल मध्ये सांगितले की कशाला हे उपयोगी होईल, काय त्यांचा बेनिफिट आहे. आता शेषगिरीरावजी त्यांनी त्यांचा कारखाना आणि त्यांचा शेतकरी त्यांचा इनिशिएटिव्ह ऐकलेले आहेत. भोसले साहेब, बायकाट साहेब, प्रकाश पवार जे त्यांनी शेतकरीचा मुलगा आहे, त्यांनी हायड्रोजल तंत्रज्ञान बद्दल सांगितले. गणेश चात्रजी आमचं तीस प्रोफेसर आहे. तर हे सगळ्यांचं ऐकलेले आहे. आम्ही आमचं विजन काय, माझं विजन काय, पोलीस डिपार्टमेंट कशाला इन्व्हॉल्व्ह होते आणि माझा बॅकग्राऊंड हे थोडक्यात सांगतो आणि ह्याच्यामध्ये आमचं काय विजन आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो. खास करून आम्हाला गुन्हेगारी मुक्त गाव करायचं आहे, हे विजन आहे. आता आम्ही 100 दिवसामध्ये सीएम सरांनी टार्गेट दिले होते, तर आम्ही 4थ्या नंबरवरती सोलापूर जिल्हे आले. ते पण सगळे क्रेडिट आमचा पोलीस अधिकारी असतील, आमचा बसलेला इथे DYSP, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. खास करून लोकांचं समाधान करणे, कसं त्यांचं भरपूर आम्ही अभ्यास केले. 70% फक्त शेतकरींचा वाद आहे. गुन्हे कसा होतात तुम्ही सांगितले की शेतीच्या बांधावरती वाद आहे, नंतर वेगवेगळं शेतकरीचं समस्या आहे, वाद होतात, शेतकरी आत्महत्या आहे. हे सगळं लोक पोलीस स्टेशनलाच येतात आणि हे आमचं अधिकाऱ्यांना तेच ऐकून 2च मिनिटात त्यांना समजून येते की हे सिव्हिल मॅटर आहे, क्रिमिनल मॅटर आहे, हे डोके फोडणार आहे. नंतर आमचा DSP इथं बसलेले आहे, तर
ते आमच्याकडे दररोज 20 ते 30 अर्ज फक्त पोलीस प्रोटेक्शन साठी येतात. कशाला? शेतकरीला पेरणी करायचं असते, नाहीतर भांडण होत असतात, मोजणी करायचं असते. मी सांगितलं एवढं पोलीस शेतकरीला कशाला पाहिजे? प्रत्येक गोष्टी पोलिसांच्या वरती लोड येते. तर आम्ही सिस्टमॅटिकली स्टडी केली की आता कसं करायचंय, काम कसं करायचं. आणि माझं बॅकग्राऊंड आहे, मी अर्बन प्लॅनर आहे, नाशिक मध्ये मी काम केलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. नंतर मी राज्यामध्ये काम केले, जे वॉटर पाणीमध्ये खूप डीप मध्ये काम करतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचं तुम्ही सांगितलंय, त्यांचं पण प्रोजेक्ट मी बघितले आहे. तर आम्ही एक मॉडेल तयार केले की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आम्ही 10 गावं घेऊ, जेणेकरून ते गाव पूर्ण गुन्हेगारी मुक्त करायचे. तर त्यासाठी आम्ही 3 प्रयोग सुरू केले. एक तर आम्ही कलेक्टर साहेबांनी एक ऑर्डर काढलेले आहे, ज्यांचा शेतीचा बांध असतील, तुमचा रस्ते नाही आहे, तुमच्या बांधावरती बांध आता काय झाले, ते सगळं लँड डिवाइड झाले. एक शेतकरी होता, तुम्ही सांगत होते तुमच्या आजोबाकडे 50 एकर शेती होतं, आता फक्त शेतकऱ्यांकडे 2-3 एकर 5 एकर असं शेत वाटून डिवाइड झालेले आहे. तर हे प्रॉब्लेम होते की प्रत्येक लोकांना कसं जायचं शेतीपर्यंत, तर रस्ता नाही. तर त्यासाठीच आम्ही एक प्रोग्राम सुरू केले. तुमच्या माध्यमातून सगळ्यांना तुम्ही जिल्ह्यात सगळ्यांना सांगा, आणि खास करून पंढरपूर मध्ये हे सुरू करून नाना कदमजी आहे. तर ते सगळ्यांचं जे वाद आहे ते मिटवायचं आहे. तहसीलदारला नोडल बनवले आहे, आमच्याकडे इन्स्पेक्टर असतात, आणि जे भूमी अभिलेखा येऊन ते मोजणी वगैरे करतात, ते आम्ही सगळं शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला जे वाद आहे मिटवायचं आहे. तर आम्ही धाराशिवमध्ये सुरू केले होते. 2 वर्षामध्ये 1,500 शेतकऱ्यांचा आम्ही रस्ता मोकळे करून दिले, आणि ते पण 7-12 ते त्यांचा पूर्ण रस्त्याचा सगळं नोंदी घेतले. भरपूर आमचा क्राईम 50% कमी झाला. सेकंड आहे की जेवढं आता हे मी सांगितले, आता आम्हाला एक सस्टेनेबल गाव करायचंय. गाव पहिले मी सगळ्यांना विचारा, मी पहिले सांगितले पाणी शिवाय तुम्हाला शेती करू नाही शकत. तर ते मी पाणी सेक्टरमध्ये 3 वर्ष काम केले. 3 वर्षामध्ये ऍक्वाडॅम भरपूर असं संस्था आहे. पूर्ण भारतामध्ये मी फिरलो. राजस्थान असतील, गुजरात असतील, केरला, आसाम, सगळं वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं. नंतर हेच आम्हाला हे झालं की एक तर एरिया वाईज कसं ट्रीटमेंट करायचं, आणि जलतारा एक एकदम बेस्ट मॉडेल आहे, सिंपल मॉडेल आहे सगळं. आता पाणी एक आहे, सेकंड शेती आहे, तिसरं आहे की वेगवेगळे लोक सांगतात की सर हे सगळं झालं, पण आम्हाला पंप करायला हे भेटत नाही, कारण हे विद्युत असते, MSCB वाला येत नाही, कारण आमचं पूर्ण पॉवर कट असते, हे सगळं लोक सांगतात. त्यासाठी आम्ही 16चं हे सुरू केले. आता आमच्या करमाळामध्ये हे 1 महिन्यामध्ये 30 विद्यार्थी तिकडे होते, त्यांनी विलेज डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून सुरू केले. तर इथं पण सुरू करू. नाना कदमजी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, प्रत्येक गावागावामध्ये हे सगळं टीम जायला पाहिजे. मी रोंगे साहेबांना विनंती करतो, तुमचं मुलं पण काही आम्हाला भेटले, स्टुडंट आहे, काही रिसर्च करत असतात, तर ते भेटलं तर आम्ही गावचा एक विलेज डेव्हलपमेंट प्लॅन करू, आणि हे सगळं आयडिया प्रत्येक गावापर्यंत जायला पाहिजे. तरच आम्हाला एक पूर्ण मॉडेल तयार होईल. वृक्षारोपण असतील, शेती असतील, पाणी असतील, विद्युत असतील, नंतर तुमचं जे व्हॅल्यूज आहे, खास करून हे सगळं करताना शेतकऱ्यांना एक त्यांना वाटायला पाहिजे मी सेंद्रिय शेती करतो. तर त्यासाठीच आम्ही 2-3 उपक्रम सुरू केलेले आहेत. तर एक तर आम्ही ब्लॉकचेन म्हणून एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेले, जे तुम्हाला ऑर्गॅनिक पासपोर्ट म्हणून भेटतात. ते आम्ही सीएम सरांना प्रेझेंटेशन देणार आहे. तर फर्स्ट टाइम शेतकऱ्यांना पासपोर्ट भेटणार, ऑर्गॅनिक पासपोर्ट, जेणेकरून काय होईल तर तुम्ही स्कॅन केले, आता समजा तुमचा आता आंबे दिले कोणीतरी मला, तर आंब्यासोबत पाकिटावरती QR कोड असते, तुम्ही QR कोड स्कॅन केले, पूर्ण शेतकरीचं डिटेल भेटणार. त्यांनी काय काय केले, तर त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये जलतारा केले का, त्यांचं बायोगॅस केले का, त्यांनी दुसरं काय काय सर्टिफिकेशन आहे, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आहे, ते सगळं A to Z तिथं असणार. शेतकरीचा एक बायोडेटा होणार. पहिल्यांदा शेतकरीना
बाबा मी सेंद्रिय शेती करतो, मी सगळं हे करतो, ते सगळं स्कॅन केल्यानंतर ते लोकांना समजून येणार की हे सगळं शेतकरी मेहनत करून सगळं सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. हे आम्ही सगळं हे जिल्ह्यामध्ये सुरू करणार आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पण सुरू होईल असं अपेक्षा ठेवतो. नंतर शेतकऱ्यांना हे सगळं केल्यानंतर त्यांना मार्केट भेटत नाही, हे मुख्य एक समस्या आहे. त्यासाठीच आम्ही मार्केट कसं उपलब्ध करून द्यायचं हे असं कलेक्टर साहेबांकडे एक समिती स्थापन केलेली आहे. छोट्या छोट्या गावामध्ये जे उत्पन्न होतात ते आता भरपूर व्यापारी येतात. काही शेतकरी सांगतात की आम्ही सगळं मेहनत केलेले, व्यापारी डबल रेटने मला कमी रेटने घेऊन जातात, डबल रेटने विकतात, तर आम्हाला काय फायदा आहे. तर हे जे मिडलमॅन आहे, जे मध्य लोक तुमचं सगळा फायदा घेतात, त्यांना कसं एलिमिनेट करायचंय, कसं यांना वेगवेगळ्या माध्यमातून हे करायचं ते चालू आहे. मी धाराशिव मध्ये ऑर्गॅनिक मॉल सुरू केले होते, जे पोलीस कॅम्पस मध्ये जे शेतकरी आहे त्यांना विक्री करण्यासाठी ऑर्गॅनिक मॉल. नंतर आमचा जे पोलीस होते त्यांना आरोग्याच्या खूप समस्या आहे. आता तुम्ही बघू शकता कॅन्सरचं प्रमाण, आता एक गावामध्ये एक जण 2 जणांना कॅन्सर येत होते, आता तुम्ही बघू शकता भरपूर वाढ झालेली आहे. कॅन्सरचे पेशंट असतील, वेगवेगळे रोग झालेले आहे. ते सगळं कारण आहे पाणी आणि जे तुमचं अन्नामध्ये जे केमिकल्स येतात त्याचं कारण आहे. हे सगळं आम्ही करणार. ऑलरेडी आम्ही करमाळामध्ये आता हे व्हिडिओ बघत असणार, हे व्हिडिओ पाठवले चालू होता. सगळं 100 विद्यार्थी आले होते 10 गावांमध्ये. तिथं जलतारा ऑलरेडी सुरू झाला. 250 वरती खड्डे ऑलरेडी 15 दिवसाच्या काळामध्ये झालेले आहेत. तर तिथं पण सगळ्यांना मी विनंती करतो, आवाहन करतो, एक कॉम्पिटिशन सारखं करू. तुम्ही सांगितलं की प्रत्येक गाव जे पूर्ण जलतारा करतील, 1000 एकरचं शेती, 1000 एकरचं तिथं शोष खड्डा जलताराचा खड्डे व्हायला पाहिजे. जे करतील आम्ही रिवॉर्ड देऊ तुम्हाला. एवढ्या संस्था आहे, स्कूल असतील, कॉलेज असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, बँक असतील. आता गणेश शास्त्रीजी सांगत होते की त्यांचं पूर्ण 30 कॅम्पस त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग केलेले, 1 लाख पाणी त्यांनी संग्रहित केलेले. तर ते जे काही संस्था पण करतील त्यांना आम्ही असं आज काही शेतकऱ्यांना आम्ही दिलो अवॉर्ड, तर तशा संस्थाला पण आम्ही जिल्हास्तरीय अवॉर्ड देऊ. मी पालकमंत्री साहेबांना विनंती करतो, आवाहन करतो की सगळ्यांनी तुम्ही हे सगळं करावे. हे एक दिवसाचं काम नाही. पुरुषोत्तम मायाळजी असं सारखं ग्रेट माणूस आमच्या सोबत आले, त्यांनी मार्गदर्शन केले. पूर्ण टीम इथं आहे. आता अभिमन्यूजी त्यांनी बायोगॅसचं एक मॉडेल तुमचं समोर ठेवलेले आहे. तर ते गॅस सगळ्यांनी गॅस सिलेंडर खरेदी करतात. सिलेंडरचं वाढ होते, कमी होतात, घट होतात, नंतर ते कधी कधी भेटत नाही. ह्यांनी खूप सोपामध्ये ह्यांनी बायोगॅस एक बनवले आहे, त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितले असतील. हे असं एक मॉडेल तयार करायचं की स्वावलंबी गाव, मतलब ते गावामध्ये सगळं तुमचं गावाचं, जसं बाहेर साहेबांनी सांगितलं की पाणी येते गावामध्ये, ते गावाचं बाहेर नाही जायला पाहिजे. तसंच सगळं तुमचं अन्न असतील, तुमचं पाणी असतील, तुमचं विद्युत असतील, तुमचं गॅस असतील, सगळं तेच गावामध्ये असायला पाहिजे. एक मोटिव्ह ठेवून, एक विषय ठेवून आम्ही पुढे जातोय. त्यासाठीच हे सगळं झालं. बाहेर साहेबांनी सांगितले शेतकरीचं आर्थिक परिस्थिती चांगलं होईल. जे सामाजिक जे तुम्ही सांगितले की जे बेरोजगार झाले ते येतात, पोस्टर लावतात, डीजे लावतात, ते जास्त त्रास आम्हाला आहे. पोलीस डिपार्टमेंटला जास्त त्रास आहे. आणि लास्ट मी सांगतो की सगळं आमचं ठाणेदार पण बसलेले, जे गावामध्ये इलिगल अवैध दारू चालू असतील, मटका चालू असतील, ते सगळं बंद करायचं आहे. ते तुमचं बालविवाह असतील, आणखी काही जे सोशल इव्हिल्स म्हणून सांगतात, ते सगळं आम्हाला बंद करायचंय. आणि जे चांगलं व्हॅल्यू आहे, ते सांस्कृतिक आमचं जे कल्चर आहे ते व्हायला पाहिजे, आमचं परत पुनर्निर्मित व्हायला पाहिजे, असं मी एक आशा व्यक्त करतो. परत सगळ्यांनी तुम्ही आलेले आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचा फक्त एकच प्रश्न, जलधारा प्रकल्प करणाऱ्या लोकांनी हात वर करावे.
एवढे खड्डे उद्या मला दिसले पाहिजेत. निश्चित आमचे सगळे अधिकारी वर्ग पोलीस पाटील असतील आणि लोंढे सरांवर मला खूप प्रेम आहे. मला माहित आहे की एकदा मागायला लोंढे सरांचे काहीच कळत नाही. तर परवा माझं सरांचं बोलणं झालं जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे काही प्राध्यापक मंडळी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन आपण एखाद्या वेगळ्या त्या परीक्षा चालू आपण तेही होईल. तर अशा पद्धतीने आता तत्वाचं प्रात्यक्षिक पाहायचं तिथे जायचं आता. कोण सर चला